यंदा 2024 या वर्षामध्ये तुळशी विवाह किती तारखेपासून किती तारखेपर्यंत लावायचे आहे, याच बरोबर तुळशी विवाहाची काही पौराणिक कथा सुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत. तसेच त्याचे महत्त्व काय आहे आणि तुळशी विवाह लावण्याची परंपरा का पडलेली आहे, हे सुद्धा आपण माहिती यामध्ये बघणार आहोत. भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे. चला तर जाणून घेऊया यावरची काय पौराणिक कथा आहे, त्याच्यासाठी लागणारे साहित्य काय आहे, संपूर्ण पद्धतशीर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ज्याला नाही लेक त्याने लावावी आपल्या अंगणी तुळस, देव करावे जावाई, असा एका लोकगीताचा संदेश सुद्धा आहे. आषाढी एकादशीची देवशयनी एकादशी अशी ख्याती करणारा विठुराया कार्तिकी एकादशीला उठून नेहमीच्या कामावर रुजू होतो. त्यावेळी उठी उठी गोपाळा म्हणत देवाचे लाखो भक्त पंढरपुरात एकत्र होतात. त्या दिवशीपासून तुळशी विवाहास प्रारंभ होतो आणि कार्तिकी पौर्णिमेस तुळशी विवाहाची समाप्ती होते. तुळशीला आपली लेक म्हणावयाची लोकपरंपरा आहे. अजूनही अनेक ठिकाणी तिचे मोठे कौतुकाने बाळकृष्णांच्या मूर्तीशी लग्न लावले जाते. यंदा 2024 मध्ये तुळशी विवाह कधीपासून प्रारंभ होत आहे, तुळशीचे लग्न लावण्याची परंपरा कधीपासून सुरू झालेली आहे हे जाणून घेऊया. यंदा तुळशीचे लग्न कधी आहे आणि याची सुरुवात कशी झालेली आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत. यंदा सन 2024 मध्ये 12 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असून 13 नोव्हेंबर पासून तुळशी विवाहास प्रारंभ होत आहे, तर 15 नोव्हेंबर रोजी तुळशी विवाहाची समाप्ती असणार आहे. कार्तिकी एकादशीला सर्व मंगल कार्याची सुरुवात केली जाते. तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे. कार्तिकी शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय. या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात. हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे. नित्यवंदिता तुळसी, काळेपळे देशोदेशी, असाध्य रोगांवर खात्रीचा सुलभ, स्वस्त आणि अजिबात हानी न करणारा तुळशीचा गुण या 6 शब्दात भावभक्तीच्या मंजिरीत बद्ध करण्यात आला आहे. तुळस हे दिसायला छोटे रोपटे असले तरी भारतीय संस्कृती व परंपरेमध्ये तुळशीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तुळस विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया असेही संबोधले जाते. तुळस अर्पण केल्याशिवाय केलेली पूजा, विष्णूची पूजा जी आहे ती व्यर्थ ठरते असे पद्यपुराण सांगते. तुळशीच्या मंजिरी सर्व देवांची प्रतिनिधी मानली आहे. तुळस आरोग्यदृष्ट्याही अतिशय महत्त्वाची मानली गेली आहे. तुळशीचे विविध गुणधर्म आयुर्वेदिक सांगितलेले आहेत. आयुर्वेदामध्ये भरपूर आपल्याला तुळशीचे फायदे सुद्धा सांगितलेले आहेत. समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले, त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला असे मानले जाते. आपल्याकडे तुळशी विवाह मोठ्या थाटामाटात साजरा करण्याची खूप जास्त परंपरा आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळस ही केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाची नसून ती आरोग्यदायी मानली गेलेली आहे. तुळस अतिशय गुणकारी मानली आहे. देशभरात तुळशी विवाह मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. काही ठिकाणी सकाळी तर काही ठिकाणी सायंकाळी तर काही ठिकाणी रात्री तुळशीचे लग्न लावले जातात. त्याचबरोबर तुळशी विवाहाची प्रचलित कथा तुम्ही भरपूर वेळेस ऐकली सुद्धा असेल. तीच कथा मी आज थोडक्यामध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुळस आणि तुळशी विवाह याबद्दल कथा प्रचलित आहेत. महापराक्रमी दैत्य जालंधर हा थोर पतिव्रता वृंदा हिचा पती होता असेही कथामध्ये उल्लेख केलेला आहे की वृंदेचे जोपर्यंत पातिव्रत्य जोपर्यंत अडळ राहील तोपर्यंत जालंधराचा मृत्यू होणं अशक्य आहे. त्याला मृत्यू अजिबात येणार नाही असा त्याला वर मिळाला होता, म्हणजेच देवाकडून त्याला वरदान मिळालेलं होतं. दुष्ट जालंधराचा पराभव करण्यासाठी वृंदेचे पावित्र्य मोडीत काढण्याची गरज होती. भगवान विष्णू जालंधराचे रूप घेतलं आणि तिचे पावित्र्य भंग केलं. वृंदेचे पावित्र्य भंग झाल्यामुळे असुर जालंधराचा वध झाला. त्यानंतर वृंदा सती जाते असा तिने निर्णय घेतला. वृंदा सती गेली. भगवान विष्णू या सर्व प्रकाराने मनोमन दुःखी झाले. देवाने जिथे वृंदेचे दहन झाले होते तिथे तुळशीचे रोप लावले.
वृंदेवर आपण केलेल्या अन्यायाचे परिमार्जित व्हावे म्हणून कृष्णावतार रुक्मिणी म्हणून जन्मलेल्या वृंदेशी भगवंतांचे लग्न केले। तो दिवस होता कार्तिकी द्वादशीचा। आपण आता तो तुळशी विवाह प्रारंभ म्हणून साजरा करतो। या अगोदर मी तुम्हाला भरपूर डिटेलमध्ये त्याची कथा सुद्धा सांगितलेली आहे। तसेच आपण तुळशीचे महत्त्व सुद्धा बघणार आहोत। तुळस अनेक रोगांवर गुणकारी औषधी म्हणून उपयोग केला जातो। प्रत्येक घराच्या दारात तुळस असावी असा संकेत पूर्वापार रूढ आहे। तुळशीला प्रदक्षिणा घालावी, तुळशीच्या लाकडाचे मणी करून त्याची माळ गळ्यात घालावी इत्यादी अनेक मार्गांनी तुळशीला आपल्या दैनंदिन जीवनात सामावून घेतले गेले आहे। तुळस अनेक रोगांवर गुणकारी औषधी, वातावरणातील दूषित हवा शुद्ध करण्यास मदत होते। तसेच त्याचे प्रभावी गुण तर आहेतच, भरपूर त्वचा रोगांवर सुद्धा रामबाण त्याचे उपाय सुद्धा केले जातात। रक्तशुद्धीसाठी गुणकारी अशी तुळस ही मानली गेलेली आहे। अनेक विधी प्रकारच्या सद्गुण संपन्न आहे म्हणून आपल्या पूजेत तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे। तुळशीमुळे भरपूर असे जे काही त्वचा रोग आहेत त्याच्यावर सुद्धा आपल्याला भरपूर असा दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग होतो। म्हणूनच तुळशीला सद्गुण संपदा आहे असं म्हणून तिला मानलं गेलेलं आहे। म्हणूनच आपल्या पूजेत तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे। म्हणून तुळशी मातेला दररोज सकाळी पाणी घालणं हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये परंपरा आहे। छान अशी पूजा वगैरे करत असतो आपण दररोज। तुळशीला वंदन करून परिवारासाठी सुख समाधानीसाठी आपण प्रार्थना करत असतो। तर या व्हिडिओतील माहिती आवडली असेल लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त